या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा केदारला विचारत असते की सांगा काका, तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता. मात्र केदार खोटं बोलत म्हणत असतो की कोण बंटी, मी कोणत्याही बंटीला ओळखत नाही. पण तितक्यात केतकी त्या ठिकाणी येत केदारला म्हणते की केदार, हे सगळं काय चाललंय. तुला काल ज्या बंटीचा कॉल आला होता तो हाच बंटी आहे का. नेत्रा नेमकं काय बोलतीये. मात्र त्यावर केदार केतकीला म्हणत असतो की अगं केतकी, काय बोलतीयस तू. बंटी नावाचा या जगात काय एकच माणूस आहे का. माझे 4 मित्र आहेत बंटी नावाचे. ही नेत्रा आणि हा अद्वैत त्या मुलीला हाताशी धरून माझ्यावर वाटतील ते आरोप करतायत आणि तू काय त्यांच्यावर विश्वास ठेवते. आणि ते ऐकून केतकी पुन्हा एकदा नेत्रावरच चिडते आणि तिला म्हणू लागते की नेत्रा, तुझा प्रॉब्लेम काय आहे ग. तू माझ्या केदारवर सतत वेगवेगळे आरोप का करत असते. आणि आता तर तू या ईशाला हाताशी धरलंय. तू तिची आई आहेस ना, मग तुझ्या या खोटारडेपणात तिला सामील का करून घेते. त्यावर नेत्रा तिची बाजू समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र केतकी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. नेत्रा तिला म्हणत असते की काकू, विश्वास ठेवा, ईशाकडे 3ही दिव्य शक्ती आहेत. मात्र केतकी म्हणत असते की तू उगाच काहीतरी खोटं बोलू नको. मला माहीत आहे ईशाला फक्त संकेत येतात. मात्र नेत्रा म्हणत असते की नाही काकू, तुम्हाला आठवतंय का, मला संकेत यायचे. इंद्राणी आत्यांना अजूनही मनातलं ऐकता येतं आणि मनोरमा आजींकडे स्पर्शाने कोणालाही बरं करण्याची शक्ती होती. पण या 3ही शक्ती आपल्या ईशाकडे आहेत. आणि त्यावर केतकी मात्र विश्वास ठेवतच नाही. ती नेत्रावरच चिडलेली असते. नेत्रा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तरीही केतकी काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की नेत्रा, मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. आणि त्यामुळे नेत्रा तिथे जवळच असणारा एक स्टॅच्यू उचलते आणि तो जोरात केतकीच्या हातावर मारते. आणि ते बघून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर केतकीच्या हाताला मोठी दुखापत होते. ती मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते. त्यामुळे केदार घाबरूनच म्हणतो की नेत्रा, हे काय केलंस तू. पण नेत्रा न घाबरता पटकन ईशाला त्या ठिकाणी घेऊन येते. आणि मग ईशा तिचा हात केतकीच्या त्या हातावर ठेवते. आणि थोड्याच वेळामध्ये ईशाच्या स्पर्शाने केतकीच्या सर्व वेदना दूर होतात. ती पूर्णपणे बरी होते. आणि मग त्यानंतर केतकीला समजतं की नेत्रा म्हणते त्याप्रमाणे ईशाकडे 3ही दिव्य शक्ती आहेत. आणि त्यामुळे ती आश्चर्याने ईशाकडे बघू लागते. तर नेत्रा तिला म्हणत असते की काकू, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच ईशाकडे 3ही दिव्य शक्ती आहेत. आणि त्यामुळे केतकी रागातच केदारकडे बघू लागते आणि म्हणू लागते, म्हणजे केदार, ईशा जे काही बोलली ते सगळं खरं आहे. तूच त्या रुपाली म्हात्रेला या घरात घेऊन आला होता आणि जेव्हा तू परत आला तेव्हा तू शेखर भाऊजींना ब्लॅकमेलसुद्धा केलं. का वागलास शेखर तू असा. खरंच माझा ना या सगळ्यावर विश्वास बसतच नाही आहे. अरे, मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. तू माझा विश्वासघात का केला. आता तर मला असं वाटतंय की तू परत यायलाच नको होतं, म्हणजे मला हा त्रासच झाला नसता. आणि मग ती मोठमोठ्याने रडू लागते, ओरडू लागते. केदार तिला समजावत म्हणत असतो की अगं केतकी, तू या लोकांवर काय विश्वास ठेवते. ही नेत्रा किती खोटारडी आहे, तुला माहीत नाही का. पण तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येत म्हणतो की केदार काका, शब्द जरा जपून वापर. खोटारडी नेत्रा नाही तर तू आहे. तर शेखरही म्हणत असतो की केदार, आता ना तुझा हा सगळा खेळ सगळ्यांसमोर आला आहे. आता तरी तुझा गुन्हा कबूल कर. इंद्राणीसुद्धा तेच म्हणत असते. पण तरीही केदार खोटं बोलतच असतो. तो केतकीला म्हणत असतो की केतकी, खरंच तू या लोकांवर विश्वास नको ठेवू. मात्र मग नेत्रा केतकीला म्हणते की काकू, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही मनात द्या, म्हणजे तुमची खात्री पटेल की ईशाला मनातलं वाचता येतं की नाही ते. आणि मग ती केतकीला प्रश्न विचारते की सांगा, तुमची आणि केदार काकांची पहिली भेट कुठे झाली. तर केतकी मनात म्हणते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये. आणि मग ईशासुद्धा तिच्या मनातलं ऐकते आणि सगळ्यांना सांगते की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये. आणि ते ऐकून केतकी तर रडूच लागते. ती म्हणत असते की ईशा अगदी खरं बोलते. आणि मग ती केदारला म्हणते की केदार, तुला लाज वाटली नाही का रे असं वागायला. मी तुझ्यासाठी या सगळ्यांशी भांडले, या सगळ्यांसोबत वाईट वागले. इतकंच नाही तर मी या 2 छोट्या मुलींनासुद्धा माझ्यापासून दूर केलं, फक्त तुझ्यासाठी. तुला न्याय मिळावा म्हणून मी माझ्या मनात सुडाची भावना निर्माण केली. मात्र तू माझा विश्वासघात केला.
आणि मग त्यानंतर ती केतकी रीमाला आणि ईशाला जवळ घेते आणि त्या दोघींची माफी मागत म्हणते की मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागले. आणि त्यावर त्या दोघीही केतकीचे डोळे पुसत तिला मिठी मारतात. केतकीची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटत असते, पण कोणीही काही करू शकत नाही. तर केतकी केदारला म्हणत असते की केदार, मला आता असं वाटते की जर तू परत आलाच नसताना तर बरं झालं असतं. तुझ्याशिवाय मी कशीही जगले असते, पण आता मला रोज तुझा चेहरा बघावा लागणार आणि मला सतत आठवणार की तू आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला आहे. असं वागताना तुला लाज वाटली नाही का रे? या घरात तू कशासाठी आला होता? हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी का? अरे पण का करायचं होतं तुला हे सगळं? कशासाठी? तू आनंदाने राहू शकला नसतास का? हे सगळं का केलंस तू? तरीही नेत्रा मला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. माझ्या मनात तिच्याबद्दल तू द्वेष निर्माण केला. जी नेत्रा माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची होती, तिलाच मी स्वतःपासून दूर केलं. आता ना मला स्वतःचीच लाज वाटत आहे आणि त्यामुळे मला आता या घरात राहण्याची इच्छासुद्धा नाही आहे. मी हे घर सोडून जाणार. घरच काय, मला हे जगसुद्धा सोडून जायचे. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते, पण नेत्रा तिला थांबवते. ती केतकीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की केतकी काकू, केदार काका जे काही वागले ते चुकीचंच आहेत, पण त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला देऊ नका. तर तेजसही म्हणत असतो की हो काकू, या माणसासाठी तू तुझा जीव द्यायला निघाली आहेस का? अगं याची तेवढी लायकी तरी आहे का? पण केतकी रडतच म्हणत असते की मला नाही जगायचं आहे, कारण मी जगत राहिले ना तर मला या माणसाचा चेहरा बघावा लागेल. आणि ते ऐकून केदार रडतच खाली मान घालतो. तर नेत्रा केतकीला समजावत म्हणते की केतकी काकू, केदार काका आत्ता जे काही वागले ना ते सगळं त्यांनी बंटीच्या म्हणजे शतग्रीवच्या सांगण्यावरून केलं आहे. आणि ते ऐकून केदारला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की कोण शतग्रीव? आणि त्यावर नेत्रा म्हणते की केदार काका, ज्या बंटी मामांना तुम्ही जाऊन भेटता, ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलंत ना, त्यांच्या शरीरामध्ये शतग्रीव नावाच्या राक्षसाने प्रवेश केला आहे. आणि ते ऐकून केदारच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. आणि मग त्यानंतर नेत्रा केदारला पूर्ण भूतकाळ सांगायला सुरुवात करते. ती या घरात कशासाठी आली होती, मग तिने अद्वैतचा जीव कसा वाचवला, रुपाली म्हात्रेने काय काय केलं, आणि मग त्यानंतर विरोचकाचा वध, ईशा रीमाचा जन्म, त्यानंतर शतग्रीवचं पुन्हा त्यांच्या आयुष्यात येणं, मैथिलीचं कुटुंब संपणं, या सगळ्या गोष्टी नेत्रा केदारला सांगते. आणि तो भयानक भूतकाळ ऐकून केदारला तर मोठा धक्काच बसतो. त्याचा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही. तर शेखर म्हणत असतो की केदार, ज्या बंटीला तू जाऊन भेटतो ना, त्या बंटीचा रुपाली म्हात्रेने 14 वर्षांपूर्वीच खून केलाय. मुळात तो बंटी जिवंतच नाही आहे, त्याच्या शरीरामध्ये शतग्रीव नावाचा राक्षस आहे. आणि ते ऐकून केदारच्या तर छातीतच दुखायला लागते. तो खूप घाबरलेला असतो. आणि मग त्यानंतर केदार बंटीला सांगतो की त्या शतग्रीवचं फक्त एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे मैथिलीला संपवणं आणि तिच्या शरीरात प्रवेश करणं. तर केदार रडतच म्हणत असतो की हो, त्याने मला मैथिलीला संपवायला सांगितलं होतं आणि त्याने मला असंही म्हटलं होतं की जर तू माझं काम केलं तर मी राज्याध्यक्षांची सगळी प्रॉपर्टी तुला मिळवून देईल. आणि त्या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी मी हे सगळं केलं. आणि ते ऐकून केतकी तर त्याच्यावर खूपच चिडते. तर इंद्राणी म्हणत असते की केदार काका, ही माणसांतली लढाई नाही आहे, तर सूर आणि असुरांमधली लढाई आहे. जर तू मैथिलीला मारलं असताना तर तो शतग्रीव तिच्या शरीरामध्ये गेला असता आणि मग त्यानंतर त्याने या घरातील सगळ्यांना संपवलं असतं, अगदी तुलासुद्धा. आणि ते ऐकून केदारच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत केदारला त्याच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत असतो आणि तो रडतच सगळ्यांची माफी मागत म्हणतो की मी तुम्हाला सगळ्यांना त्या शतग्रीवपर्यंत पोहोचवू शकतो, मला तेवढी एक संधी द्या तुम्हाला मदत करण्याची. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.